ठीक. ओके, बघा मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन काय बघितलं तर लिक्विड, आणि इफेक्ट ऑफ प्रेशर पण बघितलं. प्रेशर काही इफेक्ट आणत नाही कोणावरती, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड, कारण तुमचं लिक्विड पण इनकॉम्प्रेसिबल आहे आणि सॉलिड पण काय आहे तर इनकॉम्प्रेसिबल. लिक्विड पण इनकॉम्प्रेसिबल आहे, सॉलिड पण काय आहे तर इनकॉम्प्रेसिबल. ओके, आता नेक्स्ट बघा, सोल्युबिलिटी ऑफ काय बघूया तर गॅस इन लिक्विड. त्यामध्ये सगळ्यात पहिला कशाचा इफेक्ट बघूया, टेम्परेचरचा इफेक्ट. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल ह्यासाठी बघा, पाणी घ्यायचं, पाणी घेताय कशामध्ये पण घ्या, हंड्यामध्ये घ्या, कंटेनर मध्ये, कशामध्ये पण घ्या, त्याला हीट केल्यानंतर ना काय होते, पाणीला हीट केल्यानंतर ना काय होते, गरम होते, मला माहित आहे. पुढं काय होते, गरम वाफ होते, पुढं आणि काय होते, उखळायला जेव्हा पॉइंट, एक उखळण्याचा पॉइंट असते, उखळताना असं का उखळतंय का, ते उखळतंयच का, असंच का होते, ते बबल्सच का बाहेर येतात त्यातून, मॉलिक्युल्स वर जाताना बबल्स का फॉर्म होतात, त्यांना वाटतंय म्हणून. ओके ठीक, त्यांना वाटतंय म्हणून नाही, कसं असते, पाणी तर आहे रे, पण त्या पाणीमध्ये काय आहे, डिझॉल्ड ऑक्सिजन आहे. हा असा हाय, आपण त्यापासून एक्झाम्पल बघितला, गॅस डिझॉल्ड इन गॅस इन लिक्विड मध्ये O2 डिझॉल्ड इन काय बघितलं, वॉटर बघितलं. सो O2 जेव्हा वॉटर मध्ये डिझॉल्ड असतो, बघा काय असते, जेव्हा आपण ह्याला हाय, त्याला हे जे गॅस पार्टिकल्स आहेत, ठीक आहे, आपण जेव्हा हीट करतो तर लिक्विड आणि गॅस जर आपण बघितलं तर जेवढ्या इझिली गॅस कायनेटिक, म्हणजे जेवढ्या इझिली गॅस एनर्जी ऍब्झॉर्ब करतो तेवढ्या इझिली लिक्विड करत नाही. कारण का, तर गॅस तर पहिल्यापासूनच कायनेटिक एनर्जी त्याची काय आहे जास्त, पहिल्यापासूनच त्याचे पार्टिकल्स काय आहेत तर फार अवे फ्रॉम काय आहेत तर इच अदर. सो जेव्हा तुम्ही हीट स्टार्ट करताय तर लिक्विडचं व्हॉल्यूम स्लाइटली वाढेल, लिक्विडचं व्हॉल्यूम काय वाढेल तर स्लाइटली वाढेल, पण गॅस काय करणार आहे, जी काय अवेलेबल स्पेस आहे तिथं बसायला बघणार आहे, पण त्या अवेलेबल स्पेस मध्ये ती बसू शकत नाही, मग ती घुटमळणार आहे. घुटमळणार मध्ये काय होणार आहे, एस्केप. कोणत्या तरी गर्दीत आपण गेलो आणि आपल्याला असं कसं तरी व्हायला लागतं, आपण तिथून काय करतो, बाहेर पडतो. सेम इथं होते की जेव्हा तुम्ही हीट करताय, लिक्विड इन गॅस जर असते, गॅस इन लिक्विडच्या कॉन्सेप्टला, इफ यू हीट और इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर, त्यामुळे हीटिंग होते, हिटिंगमुळे काय होतं, जे ऑक्सिजन आहे ते जे काही गॅस पार्टिकल्स आहेत, दे आर अनेबल टू ऑक्युपाय द स्पेस अवेलेबल, कारण त्यांनी पण कायनेटिक एनर्जी काय केली आहे, ऍब्झॉर्ब, त्यांची पण कायनेटिक एनर्जी वाढली. जेवढी लिक्विडची कायनेटिक एनर्जी वाढली आणि त्यामुळे व्हॉल्यूम वाढला, त्यापेक्षा जास्त गॅस एनर्जी ऍब्झॉर्ब करून काय करतं तर व्हॉल्यूम वाढवतो, आणि जी काही व्हॉल्यूम तो वाढवतोय तर त्याला असं दिसतंय की नाही मला इथं सर्व्हाइव्ह करणं पॉसिबल नाही, म्हणून मी बबल्स म्हणून बाहेर पडतो. सो काय झालं, टेम्परेचर वाढवल्यामुळे काय झालं, सोल्युबिलिटी गॅसची लिक्विड मध्ये वाढली का कमी झाली, कमी झाली. का कमी झाली, तर जो काही गॅस पार्टिकल त्याच्या आत होता तो बाहेर झाला. सो सोप्या भाषेत, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विडचा टेम्परेचरचा इफेक्ट काय आहे, डिक्रीजेस. डिक्रीजेस विथ व्हॉट, डिक्रीजेस विथ इनक्रीज इन टेम्परेचर. तुम्हाला माहित आहे का, माउंटेनियर्स नाही, ते नंतर सांगते, माउंटेनियर्स ते प्रेशरचं रिलेटेड आहे. नेक्स्ट, इफेक्ट ऑफ प्रेशर, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विडचा इफेक्ट ऑफ काय बघूया तर प्रेशर. मला सांगा, एवढं कार्बन डायऑक्साईड कसं काय आपण डिझॉल्व्ह करून ठेवू शकतो, कार्बन डायऑक्साईड एवढं सारं कसं काय आपण डिझॉल्व्ह करून ठेवू शकतो, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तर गॅस स्टेट मध्ये होता, मग त्याला कार्बोनेटेड बिव्हरेजेस मध्ये कसं ऍड केलं आपण, आता बिव्हरेज मध्ये कसं ऍड केलं, सोडा बिडामध्ये एवढा कार्बन डायऑक्साईड कसा आपण ऍड करू शकतो,
प्रेशरनं त्या कॉन्स्टंट पार्टिकलला जवळ आणायचं, जवळ आणून लिक्विड मध्ये काय करायचं, ऍड करायचं. म्हणजे प्रेशर वाढवला तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड काय होते, वाढते. इफ यू इनक्रीज द प्रेशर, काय केलं आपण, इनक्रीज केला, इनक्रीज इन प्रेशर causes increase, what increase, increase in solubility, increase in solubility of gas in liquid. असं का, because gases are what, gases are highly, काय highly, yes, gases are highly compressible. सो आपण त्याला खूप सारं प्रेशर अप्लाय करून कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला जवळ आणून आपण त्याला लिक्विड मध्ये काय करू शकतो, तर फिलअप करू शकतो. मग ह्यावरनच हेनरीज लॉ पुट केलेला होता. हेनरीनं त्याचा लॉ अप्लाय केला, त्याला आपण कसला लॉ म्हणतो, तर हेनरीज लॉ. हेनरीज लॉ काय म्हणतो, द सोल्युबिलिटी ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस is directly proportional to the pressure applied to the gas. This is Henry's law. This is which law? This is which law? Henry's law. What does Henry's law state? Henry's law states that the solubility of given mass of a gas is directly proportional to the pressure applied to the gas. Now, to remove the directly proportionality sign, we introduce a constant KH. आणि त्या KH ला आपण काय म्हणतो, हेनरीज कॉन्स्टंट. सो S is directly proportional to P. So S is equals to आपण काय लिहितो, KH into P. Where KH काय आहे तर, where KH काय आहे तर, हेनरीज काय आहे तर, कॉन्स्टंट. KH हा कसला कॉन्स्टंट आहे, KH हा कसला कॉन्स्टंट आहे, हेनरीज कॉन्स्टंट आहे. कसला कॉन्स्टंट आहे, हेनरीज कॉन्स्टंट. ठीक आहे. तर जरा मी जे पॉइंट सांगते ते जरा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं काय. S is equals to KH into P. ओके, सो S सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटीचं युनिट काय असते, मोल्स पर आपण काय म्हणतो, लिटर, इज इक्वल्स टू KH. प्रेशरचं युनिट काय असते, तर प्रेशरचं युनिट काय असते बाळांनो, ऍटमॉस्फिअर. काय असते, ऍटमॉस्फिअर. सो S अपॉन P इज इक्वल्स टू आपण काय म्हणतो, KH. म्हणजे युनिट ऑफ KH, हेनरीज कॉन्स्टंट, युनिट ऑफ हेनरीज कॉन्स्टंट काय असते, तर मोल पर लिटर पर ऍटमॉस्फिअर. युनिट ऑफ KH, युनिट ऑफ हेनरीज कॉन्स्टंट विचारतात, मोल पर लिटर पर ऍटमॉस्फिअर. युनिट ऑफ व्हॉट, हेनरीज कॉन्स्टंट, मोल पर लिटर पर ऍटमॉस्फिअर. समजते का मी जे सांगते, येस ऑर नो, येस ऑर नो. ठीक. आता नेक्स्ट बघा, हाऊ यू विल डिफाइन हेनरीज कॉन्स्टंट. हेनरीज कॉन्स्टंट डिफाइनला काय करू शकतो, डिफाइन हेनरीज कॉन्स्टंट. What will be the perfect definition of Henry's constant? Henry's constant चं डेफिनेशन कसं देऊ शकतो, S is equals to काय आहे तर KH into काय आहे तर P. आणि जर if P is equals to काय आहे, जर प्रेशर 1 एटमॉस्फिअर आहे तर S is equals to काय होणार आहे, सो आपण याला कसं म्हणू शकतो, Henry's constant is defined as the solubility of gas in liquid when pressure applied is, Henry's constant is defined as solubility of gas in liquid
when pressure applied is how much? When pressure applied is 1 atmospheric pressure. When pressure applied is 1 atmospheric pressure. Henry's constant is defined as the solubility of gas in liquid when pressure applied is 1 atmospheric pressure. When pressure applied is how much? When pressure applied is how much? 1 atmospheric pressure. जेव्हा प्रेशर किती अप्लाई करतो आपण? 1 atmosphere. जेव्हा प्रेशर किती अप्लाई करतो आपण? 1 atmosphere. समझ में आ रहा है क्या? Yes or no? Yes or no? So S is equals to KH when P is 1. When P is 1. Next बघा. The solubility of gas in liquid. The solubility of gas in liquid म्हणजे water decreases with increase in temperature. असं का? So when gas are dissolved in water, the gas molecules in liquid phase are condensed. The condensation is exothermic process. The solubility of gas in water must decrease with increase in temperature. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आता बघा हा. In United States about किती गॅलन्स? Unit, tens, 100, 1000, 10,000, 100,000, million. 1 million, sorry. किती रे? 1, 2, 3. Unit, tens, 100, 1000, 10,000. Lakh, 10 lakh. हाँ 10 lakh billion. 10 lakh billion gallons of water from rivers and lakes are used for industrial cooling. आणि ह्या कूलिंग प्रोसेस मध्ये काय रिलीज होते? हीट. कूलिंग प्रोसेस म्हणजे काय? वॉटर ऍब्सॉर्ब काय करतो? हीट. वॉटरने जर हीट ऍब्सॉर्ब केलं तर काय होणार आहे? त्यातलं अमाउंट ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन काय होणार आहे? कमी. The hot water then returns to river and lakes. The solubility of oxygen decreases in hot water, thereby affecting the life of cold-blooded animals like what? Fish. Next, O2. काय O2? आपल्या बॉडीमध्ये हेमोग्लोबिन आहे ना, हेमोग्लोबिन, ऑक्झी हेमोग्लोबिन, हे कशाबरोबर कंबाईन फॉर्म झालेला आहे? ऑक्सिजन. आणि हा अनस्टेबल असतो. अनस्टेबल असतो म्हणून तर परत तुम्हाला ऑक्सिजन सेलमध्ये जाऊन मिळतं. आणि हे जर हे स्टेबल असलं असतं की नाही ऑक्झी हेमोग्लोबिन, तुमचं हेमोग्लोबिन आणि ऑक्सिजन सेपरेटच झालं नसतं आणि तुमची ऑक्सिजनची रिक्वायरमेंट जी इंटरसेल्युलर रेस्पिरेशनला आहे ती सॅटिस्फाय झाली नसती. आपण जिवंतच राहिलो नसतो सोप्या भाषेत. So O2 gas has a very low solubility in water. However, its solubility in blood is exceedingly high. This is because of binding O2 molecules to hemoglobin present in blood. Next, Henry's law. Henry's law आपण बघितलंच नाही अजून. क्वेश्चन कसा आला डायरेक्टली? इथलं राहिलं वाटतं. ठीक आहे. इफेक्ट ऑफ प्रेशर बघा. प्रेशर हॅज अ नो इफेक्ट ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. हे आपण बघितलं. सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड वरती काय फरक पडत नाही कारण दोन्ही इनकॉम्प्रेसिबल आहे. However, the pressure greatly affects the solubility of gas in liquid. The solubility of gas increases with increasing pressure. The quantitative relationship between the solubility of liquid and pressure in gas is given by which law? Henry's law. Henry's law काय म्हणते? It states that the solubility of gas in liquid is directly proportional to the pressure of the gas over solution. So S is directly proportional to what? P. Now to remove the directly proportionality sign, Maitreya, we introduce a constant called as KH, ज्याला आपण Henry's constant म्हणतो. So where S is the solubility of gas in moles per liter, P is the pressure of gas in atmosphere किंवा bar of the solution and KH is the proportionality constant, Henry's constant. Unit of KH काय असते तर mole per liter per bar. Now, when pressure is 1 bar, KH is equals to S. So Henry's constant is the solubility of gas in liquid when the pressure over the solution is 1 bar or 1 atmosphere.
डेमॉन्स्ट्रेशन साठी हे सांगितलंय की तुम्ही जेव्हा कार्बोनेटेड बिव्हरेजेस वगैरे घेताय तर त्यामध्ये तुम्ही खूप सारं कार्बन डायऑक्साईड कॉम्प्रेस करून त्या थम्सअप कोका कोला मध्ये काय करू शकताय तर ऍड करू शकताय. इथं बघा, बिफोर सिलिंग द बॉटल्स ऑफ सॉफ्ट ड्रिंक्स इट इज प्रेशराइज्ड विथ द मिक्सचर ऑफ एअर, कार्बन डायऑक्साईड सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर्स. Because of high partial pressure of CO2, its amount dissolved in soft drink is higher than the solubility of CO2 under normal conditions. So when bottles of soft drink is opened, excess dissolved CO2 comes out with effervescence. There is an exception for Henry's law. म्हणजे असे थोडे गॅसेस आहेत की ज्यांची सोल्युबिलिटी वाढत नाही जर प्रेशर वाढवलं तर, कारण ते रिॲक्ट होतात वॉटर बरोबर. कारण ते काय होतात? हा, कोण आहे? सो गॅसेस लाईक अमोनिया and carbon dioxide does not obey Henry's law. The reason is that these gases react with water. अमोनिया वॉटर बरोबर रिॲक्ट करून अमोनियम आयन देते आणि कार्बन डायऑक्साईड वॉटर बरोबर रिॲक्ट करून कार्बोनिक ऍसिड देते. सो जे एक रूल आहे की सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इन्क्रीज होणार, हे तिथं प्रॉपरली अप्लाय होत नाही. बिकॉज विच आर द टू गॅसेस विच डज नॉट फॉलोज हेनरीज लॉ? ammonia and carbon dioxide. And why they does not follows? Because they react with water. So because of this, the reaction ammonia and CO2 have higher solubilities. अपेक्षापेक्षा जास्त असतात बाय हेनरीज लॉ. क्वेश्चन लिहायचं पहिला, पटकन लिहायचं क्वेश्चन, हा वाला क्वेश्चन लिहा पटकन आणि लॉग टेबल्स ओपन करायचे. बरं इथं बघा, the solubility of N2 gas in water at 25 degrees Celsius and 1 bar of pressure. जेव्हा solubility at 1 bar आहे म्हणजे ते काय आहे? हेनरीज कॉन्स्टेंट. कसला कॉन्स्टेंट? समझ में आ रहा है? ये आपको पर्पसली कंफ्यूजिंग दिया है. The solubility of N2 gas in water at 25 degrees Celsius and 1 bar is how much? 6.85 into 10 raised to minus 4. म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट KH जो आहे तो KH किती आहे? 6.85 into 10 raised to minus 4 moles per liter per bar. कारण एक बारचं दिलंय ना. Yes or no? Yes or no? मग कॅल्क्युलेट हेनरीज लॉ कॉन्स्टंट. हेनरीज लॉ कॉन्स्टंट कोण असणार आहे? हाच असणार आहे. असणार की नसणार? हा. मोलॅरिटी ऑफ N2 गॅस डिझॉल्व्ड इन वॉटर. सेकंड कंडिशनला मोलॅरिटी म्हणजे काय सांगा? सोल्युबिलिटी म्हणजेच काय असणार आहे तर इथं मोलॅरिटी. इथं सोल्युबिलिटी म्हणजेच काय असते तर? सोल्युबिलिटी म्हणजेच काय असते? Solubility म्हणजे काय असते? मोलॅरिटी. So molarity of N2 gas dissolved in water under atmospheric condition when partial pressure of N2 किती आहे सांगा? पार्शियल प्रेशर ऑफ N2 आहे 0.75 काय आहे तर बार. सो आपण काय म्हणूया? S इज इक्वल्स टू काय असते तर KH इंटू काय असते तर P. S इज इक्वल्स टू काय असते? KH इंटू काय असते तर P. सो जर S इज इक्वल्स टू KH इंटू P आहे, सो P इज इक्वल्स टू काय असणार आहे? S अपॉन काय येणार आहे तर KH. सॉरी S फाइंड करायचं आहे ना? काय फाइंड करायचं आहे? मोलॅरिटीज फाइंड करायचं आहे ना. मग व्हॅल्यू टाका की डायरेक्टली. सो KH ची व्हॅल्यू किती आहे? 6.85 इंटू 10 रेज टू मायनस 4 इंटू काय येणार आहे तर 0.75. एक काम करूया आपण, 6.85 ला 75 न काय करूया मल्टिप्लाय इंटू 10 रेज टू मायनस काय घेऊया 6. मला सांगा फायनल आन्सर काय येते. समजलं का काय केलंय? पहिल्या केसमध्ये हे सगळ्यात कन्फ्युजिंग. द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस इन वॉटर at 25 degree and 1 bar is how much? 6.85 into 10 raised to minus 4 moles per काय असते तर लिटर. सो हेनरीज कॉन्स्टंट KH तुमचा किती आहे तर 6.85 into 10 raised to minus 4 moles per liter per bar. हेनरीज कॉन्स्टंट झाला. पुढे विचारलंय की
0.75 बारला किती बारला 0.75 बारला सोल्युबिलिटी किती असणार मला हेनरीज कॉन्स्टंट मिळाला तर मी फॉर्म्युला काय यूज करणार आहे S इज इक्वल्स टू काय यूज करणार आहे KH इंटू P so 6.85 into 10 raised to minus 4 into 0.75 so 6.85 into 75 into 10 raised to minus 6 इसको मल्टीप्लाई करो और आंसर फाइंड करो और जल्दी से आंसर बताओ मुझे किती आलं इंटू 75 इंटू 60.85 ची व्हॅल्यू किती आली 5 पॉइंट कसं येईल पिलू 75 इंटू 6.85 आहे डेसिमल बघा की 75 इंटू 6.85 513 पॉइंट काय आहे तर सो 513.75 इंटू 10 रेज टू मायनस 6 परत दोन डेसिमल शिफ्ट करा 5.1357 इंटू 10 रेज टू मायनस 6 मोल पर काय असणार आहे तर लिटर 5.1357 5.1357 5.1357 इंटू 10 रेज टू मायनस 6 मोल पर काय असणार आहे तर लिटर समजतंय का येस और नो दोन डेसिमल शिफ्ट केले रे मग -4 येणार सॉरी -6 नाही सॉरी दोन डेसिमल शिफ्ट केले -4 येणार कारण मोठ्या नंबरचं काय केलं छोटं पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाढते सो 5.1375 इंटू 10 रेज टू -4 मोल पर काय येणार आहे तर लीटर ये समझ में आ रहा है येस और नो ठीक नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या काय आहे नेक्स्ट क्वेश्चन द हेनरीज लॉ कॉन्स्टंट of methyl bromide is 0.159 moles per liter per bar. So KH जो आहे ना so KH is equals to 0.159 mole per liter per bar आहे. What is the solubility of methyl bromide? So S विचारले what is the solubility of methyl bromide if the pressure किती दिलंय प्रेशर किती दिलंय 130 mm ऑफ काय दिलंय तर Hg ह्याला ऍटमॉस्फिअर मध्ये कन्वर्ट करायचं डिवाइड बाय 760 करून पण आणि आपण 1 ऍटमॉस्फिअर इक्विव्हॅलेंट टू काय कन्सिडर करतो तर 1 बार काय 1 atmosphere is equals to काय कन्सिडर करतो 1 बार ऍक्च्युअली 1 बार मोठा असतं ऍटमॉस्फिअर पेक्षा ठीक आहे सो इथं काय येणार आहे 130 डिवाइडेड बाय 760 ऍटमॉस्फिअर असणार आहे प्रेशर आणि ह्यालाच आपण इक्विव्हॅलेंट टू कन्सिडर करूया 130 डिवाइडेड बाय 760 बार हा 0 काय होणार आहे तर कट आपल्याकडे फॉर्म्युला काय आपल्याकडे फॉर्म्युला आहे S इज इक्वल्स टू KH इंटू काय आहे तर P सो आपल्याला विचारलंय काय Sच विचारलंय सो KH ची व्हॅल्यू 0.159 इंटू प्रेशर किती आहे तर 13 डिवाइडेड बाय 76 आता एक काम करा ह्याचं लॉग बघा बेटर जाईल लॉग बघितलेलं कधी पण ह्याचा लॉग बघा आणि ह्याचा लॉग काय करा तर सबस्ट्रॅक्ट आणि मग काय बघणार आहे तर अँटी लॉग पाहिजे असेल तर ह्याला असं करा 159 इंटू 13 इंटू 10 रेज टू -3 डिवाइडेड बाय 76 असं का केलं ह्याचे 3 डेसिमल शिफ्ट केले तर 10 रेज टू -3 झालं मग ह्याचा लॉग बघा ह्या दोघांचे लॉग ऍड करायचे आणि 76 चा लॉग त्यातून काय करायचा सबस्ट्रॅक्ट आणि मग काय बघायचं तर अँटी लॉग मग काय बघायचं अँटी लॉग
159 डिवायडेड इंटू 13 डिवायडेड बाय 76 किती येते तर 27.19 इंटू 10⁻³ 3 डेसिमल शिफ्ट करायचे 3 डेसिमल शिफ्ट करायचे मग 0.02719 येते. लॉग टेबल न फाइंड करा हेच व्हॅल्यू येणार आहे 0.02719. नेक्स्ट बघा. अँड हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि हा खूपदा सीईटीला पण विचारलाय आणि स्टेट बोर्डच्या एक्झाम्सला पण विचारलेला आहे. काय दिले त्यांनी फिश जे आहे फिश जनरली नीड्स O2 कॉन्सन्ट्रेशन इन वॉटर ॲटलिस्ट 3.8 मिलीग्रॅम पर लिटर फॉर सर्वायवल. ठीक आहे. What is the partial pressure of O2 above the water needed for the survival of fish given that solubility of O2 in water at 0 degree Celsius and 1 atmosphere. आता 1 atmosphere ला जर solubility दिले म्हणजे काय दिले KH. काय दिलंय KH. Solubility of O2 in water at 0 degree Celsius सोडून द्या 1 atmosphere. 1 atmosphere ला जी solubility असते ते हेनरीज कॉन्स्टंट असते म्हणजे याचं KH किती आहे KH किती आहे 2.2 into 10⁻³ मोल पर लिटर आणि पर काय येणार आहे तर बार. ठीक आहे. पुढं काय विचारलंय पार्शियल प्रेशर आणि सोल्युबिलिटी ऑफ O2 दिली आहे. किती दिली आहे सोल्युबिलिटी ऑफ O2 3.8 मिलीग्रॅम पर लिटर. मिलीग्रॅम पर लिटरला कशामध्ये कन्वर्ट करायचं मोल्स पर लिटर. मिलीग्रॅम्स पर लिटरला कशामध्ये कन्वर्ट करायचं मोल्स. मिलीग्रॅम टू ग्रॅम कन्वर्ट करताना काय येणार आहे 3.8 इंटू 10⁻³ ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास. ऑक्सिजनचा मोलार मास किती असते 16 + 16 32 O2 आहे ना. सो मास डिवायडेड बाय मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स असतात. सो 3.8 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 32 ग्रॅम आणि इथं काय तर ग्रॅम पर काय असते तर मोल. हा ग्रॅम ग्रॅम कट झाला आणि मोल वरती गेला म्हणजे हा 3.8 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 32 मोल पर लिटर ही सोल्युबिलिटी झाली. काय झाली ही सोल्युबिलिटी. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय असते सोल्युबिलिटी S इज इक्वल्स टू काय असते तर KH इंटू काय असते तर P. सो S इज इक्वल्स टू KH इंटू P जर असेल तर P इज इक्वल्स टू S अपॉन काय असते तर KH. S ची व्हॅल्यू किती आहे S ची व्हॅल्यू आहे 3.8 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय काय आहे 32. KH ह्याच्या बाजूलाच लिहा. न्यूमरेटर्स डिनॉमिनेटर काय असतो डिनॉमिनेटरच असतो. डिवायडेड बाय काय करा 2.2 इंटू 10⁻³ काय करा -3. 10⁻³ 10⁻³ काय होणार आहे तर कॅन्सल होणार आहे. समजते का मी काय सांगते येस ऑर नो. हा हे जे सोल्युबिलिटी आहे आणि हे जे आहे हे चेक करा आणि याचा आन्सर बघा काय येते 3.8 डिवायडेड बाय 32 इंटू 2.2 32 इंटू काय येणार आहे तर 2.2 2 2 जा 4 3 2 जा 6 2 2 जा 4 3 2 जा 6 4 6 + 4 10 कॅरी 1 70.4. सो 3.8 डिवायडेड बाय काय आहे तर 70 पॉइंट काय आहे तर 4 आहे. ह्याला शिफ्टिंग करा. शिफ्टिंग काय करणार आहे 380 इंटू 10⁻³ काय करा 2 डिवायडेड बाय 70.4. ह्याचा लॉग बघा ह्याचा लॉग बघा सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटी लॉग बघा. ह्याचा लॉग बघा ह्याचा लॉग बघा सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटी लॉग बघा आणि फायनल आन्सर मिळेल तुम्हाला. .401 इंटू 10⁻² काय मिळते तर -2 बार. त्यालाच आपण काय लिहितो 0.054 बार. आलं लक्षात येस ऑर नो. येस ऑर नो यायलाच पाहिजे लक्षात बघा ते